नमस्कार मंडळी, वेलकम टू पूजाज लाईव्ह ब्लॉग. तर आज आपण बघणार आहोत मुगाच्या डाळीची भाजी. तर त्याच्यासाठी मी एक कांदा घेतला आहे, ज्याला मी बारीक चिरून ठेवला आहे. एक टमाटा, ज्यालाही मी बारीक चिरला आहे आणि कोथिंबीरही कापून घेतली आहे. इथे मी लसणाच्या 4-5 पाकळ्या ह्या बारीक कुटून घेत आहे. आता आपण बघूयात मुगाची डाळ भिजवायची कशी. तर मी इथे मुगाची डाळ घेतली आहे, जी की मी स्वच्छ पाण्याने 3-4 पाण्याने धुवून तिला गरम पाण्यात भिजत ठेवली आहे, जेणेकरून आपली भाजी लवकर शिजावी. जर तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही 15 ते 20 मिनटं आधी उकळत्या गरम पाण्यात आपली मुगाची डाळ भिजवून ठेवायची, जेणेकरून ती पटपट शिजते. इथे मी चपात्यांचीही कणिक मळून घेत आहे, जेणेकरून भाजीसोबत चपात्याही आपल्या लगबग होऊन जातील. आता आपण बघूयात मुगाची भाजी कशी बनवायची. त्याच्यासाठी मी एक कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल आणि राई टाकली आहे. राई ही छान तळली पाहिजे, जेणेकरून आपल्या फोडणीला खमंग असा वास येतो. मग मी इथे हिंग टाकलं आहे आणि थोडंसं जिरं, तेही छान शिजू द्यायचं. आणि मग मी इथे कांदा आणि टमाटा घेतला आहे, तेही मस्त शिजू देते. कांदा टमाट्यामध्ये मीठ टाकायचं, जेणेकरून ते दोघंही वस्तू लवकर शिजतात. तुम्ही पाहू शकतात. आता मी लसूण जे आपण ठेचून घेतलं होतं तेही मी त्या फोडणीत टाकलं आहे. इथे मी 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी पावडर, हळद, जिरेपूड आणि धनेपूड टाकून मस्त मिक्स करून घेतलं आहे. आपली मसाला करपू नये म्हणून मी त्याच्यात गरम पाणीही वाढवलं आहे. आता इथे आपण मुगाची डाळ टाकून तिला छान एकजीव करून घ्यायचं. सोबत मीठ आणि कढीपत्ता मी वरतून टाकला आहे. कढीपत्ता मी नेहमी वरून टाकते, फोडणीत नाही घालत. फोडणीत घातला की तो करपतो, म्हणून मी नेहमी तो वरतून घालते. हळूहळू पाणी थोडं थोडं टाकून ती भाजी शिजवून घ्यायची. आपली भाजी ही 15 मिनटात मस्त शिजून तयार होऊन जाते. इथे लगोलग मी चपात्या करायला घेतल्या आहेत आणि आता चपात्या करायला मला खूप आवडतात. आधी नाही आवडायचं लग्नाच्या, पण आता खूप आवडतात. 2 गोष्टी मी कधी एकत्र बनवायला शिकले मला कळलंही नाही. लग्नाच्या आधी मला प्रश्न पडायचा की कशा बायका 2 गोष्टी एकसाथ बनवू शकतात. एका साईडला भाजी आणि एका साईडला चपाती. त्यांची चपाती करपत नसेल का? पण कधी मी त्या मार्गावरती गेले मलाही कळलं नाही. आता इथे पाहू शकतात आपली भाजी खूप छान शिजून मस्त चमचमीत झाली होती. आता जेवणही झालं. म्हटलं चला पटकन किचन आवरून घेऊ. त्याच्या साफसफाईसाठी लागले होते. ऑफिसचं थोडं कामही बाकी होतं, तेही करायचं होतं. म्हणून मग पटापट आपलं ओटा पुसून घेतला. मला रोज रात्री झोपताना स्वच्छ ओटा आणि स्वच्छ किचन लागतो. इथेही मी भांडी आवरत होते. पटापट सर्व भांडी घासून घेतले एक एक करून. मला भांडी घासायला खरंच खूप आवडतात, माहीत नाही का, पण मला भांडी घासायला खूप आवडतात. ऑफिसच्या कामामुळे मी रात्रीचं जेवण वगैरे पटकन लवकर आवरून घेते, जेणेकरून मला तिथेही टाईम देता येतो. तिथे मी भांडीही स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि असं झालं होतं की कधी मी आवरते पटापट. आता आपलं किचनही आवरलं गेलं आहे. सगळंही छान धुवून स्वच्छ नीटनेटकं झालं आहे. तर मग इथे मी थोडं काम करत बसली होती. काम झालं आणि आता मी चालली झोपायला. चला बाय, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स.